धर्मांतर प्रकरणामध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलचा जबाब आता समोर आलाय। आरोपी निदा खान बाबत विचारणा होताच मतीन पटेलचं उत्तर, इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा। निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेलची एसआयटी कडून आतापर्यंत 3 वेळा चौकशी करण्यात आलेली आहे। टीसीएस प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल आहे। या प्रकरणात आता एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही चौकशीसाठी समन्स बजावलं जाण्याची शक्यता आहे। निदा खानला आश्रय देण्यामागील संपर्क साखळी आणि इतर संबंधितांची भूमिकाही एसआयटीच्या रडारवर, तर या टीसीएस प्रकरणाला आता नवं राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी किरण ताजने फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, अधिकचे तपशील देतील। किरण, विक्रांत, आपल्याला माहिती की टीसीएस प्रकरणामध्ये 9 गुन्हे दाखल आहेत आणि त्या 9 गुन्ह्यांच्या दाखल प्रकरणामध्ये पहिला जो गुन्हा देवळाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल होता त्यामध्ये निदा खानचा देखील उल्लेख होता आणि अशा सगळ्या दरम्यान धर्मांतर असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपाचे आरोप तिच्यावर होते आणि तिला आश्रय दिल्याप्रकरणी मतीन पटेल यांना देखील आरोपी करण्यात आलेलं होतं, जे एमआयएमचे संभाजीनगरचे नगरसेवक आहे आणि त्यांचा देखील 3 वेळेला आतापर्यंत चौकशी करण्यात आली। 3 वेळेला त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रत्येक वेळेला त्यांच्याकडनं माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचा उल्लेख झाला आणि ते देखील त्या जबाबामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि त्या सगळ्या दरम्यान आताच्या घडीला 3 वेळेला चौकशी होऊन पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं, अशा स्वरूपाची देखील माहिती आहे। मात्र ही चौकशी इथवरच थांबण्याची शक्यता नाहीये, तर इम्तियाज जलील यांना देखील चौकशीसाठी बोलवलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणामध्ये आता राजकीय रंग देखील भरताना आपल्याला दिसून येत आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।